सातपुड्यातल्या दुर्गम भागात एका शेतकऱ्यानं काळ्या गव्हाचं पीक घेत एक अभिनव असं यशस्वी शेती करून दाखवली आहे। तर काय आहे काळ्या गव्हाचं वैशिष्ट्य, त्याला बाजारात नेमका किती रुपये भाव मिळतोय, पाहूयात या रिपोर्टमधून। नंदुरबार जिल्ह्यातील काकदे शिवारात एका शेतकऱ्यानं काळ्या गव्हाचं पीक घेतलंय। काळ्या गव्हाचं हे वाण तसं देशी आहे। पंजाब मधल्या मोहाली इथल्या राष्ट्रीय कृषी आणि जैवतंत्रज्ञ संस्थेनं काळ्या गव्हाचं वाण विकसित केलंय। उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांना या वाणानं भरघोस नफा कमवून दिलाय। नंदुरबार जिल्ह्यातील बाबूलाल माळी यांनी नोकरीतून निवृत्त होत शेतात लक्ष गुंतवलं। त्यांनी इथं वेगळ्या पिकाचं उत्पन्न घेतल्यानं त्यांची मोठ्या प्रमाणात प्रशंसा होतीये। आमच्या गावी साताराचे निरंजन पिष्टे म्हणून त्यांना सांगितलं, त्यांनी 20 किलो बी आम्हाला आणून दिलं आणि आम्ही ते आमच्या शेतात नेहमीच्या प्रमाणे पेरलं। तर पेरताना पण त्याला जरी आपण हे टोचून जर लावलं असतं ते जास्त उत्पन्न भेटेल। आणि साधारण एका एकरामध्ये 10 क्विंटल निघता त्याचा बाजारभाव 10 ते 8 हजारापर्यंत असतो, 8 ते 10 हजार असतो। सातारा जिल्ह्यातील नागठणे इथून त्यांनी 20 किलो काळ्या गव्हाचं बियाणं खरेदी केलं होतं। नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी अर्धा एकर शेतात त्यांनी गव्हाची लागवड केली। हा गहू सध्या 4 फूट उंचीचा झाला असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा गहू ठरलाय। साधारण गव्हाला 5000 क्विंटल दर मिळतोय, मात्र काळ्या गव्हाला 8000 ते 10000 प्रति क्विंटल भाव मिळतोय। या गव्हाची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत पाहूयात। सामान्य गव्हापेक्षा 60% जास्त लोह असतं। गव्हाचा काळा रंग हा त्यामध्ये असलेल्या अथोसायनिन नावाच्या रंगद्रवामुळे येतो। या जातीमध्ये अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात। नंदुरबार सारख्या दुर्गम भागात शेतीचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। त्यांच्या या यशापासून अनेक शेतकरी प्रेरणा घेतात। प्रशांत झवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।